ऑनलोड टॅप चेंजरबद्दल माहिती घेऊ. त्याचं सेटिंग कसं करायचं, व्होल्टेज सेटिंग ऑनलोड टॅप चेंजरचं कसं करायचं. ऑनलोड टॅप चेंजर आणि RTCC पॅनल हा एक 500 kVAचा ट्रान्सफॉर्मर आहे. 500 kV ऑनलोड टॅप चेंजर आहे. 11 kV बाय 433 वोल्टचा हा RTCC पॅनल आहे. याचा हा AVR आहे, ॲटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर कंट्रोलर आहे. हा हुटर आहे आणि हा टॅप पोझिशन इंडिकेटर आहे, म्हणजे कोणता टॅप आत्ता दाखवतो. हा आत्ता ॲटोला आहे. जर इथून ऑपरेट करायचा असेल रेज आणि लोअर तर हा टॅप इकडे करावा लागतो असा. हा नॉन ॲटोला जातो, पण आपण ॲटोवर आहे आता. आणि हा कंट्रोल सप्लाय, म्हणजे हा पूर्ण सगळा सप्लाय याचा बंद होऊन जाईल. हा आता आपण ऑनच ठेवतो. तर हा जो ॲटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर रिले आहे, ह्याचं सेटिंग कसं करायचं हे बघू. आत्ता आपण याचं सेटिंग 102 व्होल्ट ते 106 व्होल्ट ह्या दरम्यान ठेवलेले आहे. तर 102 म्हणजे 400 व्होल्ट मिनिमम आणि 106 व्होल्ट म्हणजे 415 व्होल्ट असं आपण याचं सेटिंग ठेवलेलं आहे. म्हणजे 102 व्होल्ट म्हणजे 400 व्होल्टच्या खाली आले तर हा RTCC पॅनल OLTCला कमांड देईल आणि टॅप चढेल आणि आपलं व्होल्टेज पुन्हा 400 व्होल्ट मेंटेन होईल. आणि किंवा व्होल्टेज जर 415 व्होल्टपेक्षा जास्त झाले तर हा मॉनिटर करेल हा रिले की व्होल्टेज जास्त झाले, 30 सेकंद ऑब्झर्व करेल. आणि जर व्होल्टेज कमी नाही झालं त्या दरम्यान तर हा टॅप लोअर करेल, लोअरची कमांड देईल. इथे लोअर आणि हाय, लोअर आणि रेज असे दोन आहेत इथे लिहिलेले. टेम्परेचर जर हाय असेल तर आता इथं हायचा इंडिकेटर लागतो आहे, कारण टेम्परेचर हाय जाते. आपण 106 ठेवलं आहे, 106.5 वगैरे जाते. जर हे आता इथं काउंटर चालू झालेला आहे 30 सेकंदाचा, त्या दरम्यान व्होल्टेज जर कमी आलं 106च्या म्हणजे 415 व्होल्टच्या कमी आलं, 106 म्हणजे 415 व्होल्ट याच्या जर कमी आलं तर हा काउंटर बंद होईल. आता हा बंद झाला आहे, इंडिकेटर लागणं बंद झालं, कारण 106च्या आत आले. 106च्या पुढे गेले की हा हायचा इंडिकेटर लागायला सुरू, म्हणजे व्होल्टेज हाय आहे आणि मग त्यावेळेस तो टेप आपल्याला उतरवेल. त्याचं सेटिंग करण्यासाठी नेक्स्टचं बटन दाबून धरायचं आहे. साधारणतः 5 सेकंद दाबले की हा तो आपल्याला पासवर्ड विचारतो. 5 म्हणजे आपण ह्याचा पासवर्ड 10 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हटलं आहे की तो आपल्याला ओके करतो. आता तो ओके म्हटलं आहे. आता आपण इथं लोचं सेटिंग काय आहे, लोचं सेटिंग आपण 102 ठेवले. 102 म्हणजे 400 व्होल्ट. तर हे 400 व्होल्ट कसं, तर आपलं ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी व्होल्टेज 433 आहे. ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी व्होल्टेज 433 आहे. 433ला ह्याचा जो आतला PT आहे तो 110 व्होल्ट आहे. 433ला जर आपण 433ला 110ने भागलं तर आपल्याला किती मिळेल, तर ती 3.92चा फॅक्टर मिळेल. आता इथं आपण 102 ठेवले, लोअर रेंज. 102 म्हणजे किती, 102 गुणिले 3.92 केलं तर उत्तर मिळेल आपल्याला 400 व्होल्ट. आता हा पुन्हा बाहेर आला आहे. लोअर तो 102 आहे म्हणजे 400 व्होल्ट आहे. आता हायचं सेटिंग बघूया. हायचं सेटिंग आपण 106 ठेवले म्हटल्याप्रमाणे, म्हणजे 415 व्होल्ट. यालासुद्धा 106 गुणिले 3.92 केलं तर ते येईल 415 व्होल्ट. म्हणजे हायचं सेटिंग 415 आणि लोचं सेटिंग 400. म्हणजे ह्या 15 व्होल्टमध्ये म्हणजे 415पेक्षा जास्त केलं तर टॅप कमी होईल आणि 400 व्होल्टपेक्षा कमी आलं तर टॅप तो वाढवेल, चढवेल. अशा पद्धतीने याचं काम चालेल. ह्याला बाहेर येण्यासाठी काही करायची गरज नाही. थोडा वेळ थांबली की हा ऑटोमॅटिक आपल्या ओरिजिनल पोझिशनला येतो, नॉर्मल पोझिशनला येऊन जातो. जर टॅप आपल्याला RTCC पॅनलवरनं टॅप चढवायचा किंवा वाढवायचा असेल तर हा जो ॲटोचा स्विच आहे हा मॅन्युअलला टाकायचा, म्हणजे नॉन ॲटोला टाकायचा
आणि इथून पद्धतीने आपण टॅप लोअर किंवा चढवू किंवा वाढवू शकतो. आपण जेव्हा टॅप चढवतो याचा अर्थ आपलं व्होल्टेज कमी झालेलं आहे, आणि जेव्हा टॅप आपण लोअर करतो म्हणजे आपलं व्होल्टेज वाढलेलं आहे, ते आपल्याला कमी करायचं, हा याचा अर्थ आहे. आणि इथून आपण लोकली इथून करू शकतो RTCC पॅनलवरनं, पण आपण ॲटो ठेवतो आहे, ॲटोला टाकलं आहे. जसं RTCC पॅनलवर ॲटो आणि नॉन ॲटोचा स्विच आहे, तसंच आता हा OLTC पॅनलची आतली साईड आहे, ह्याच्यावर सुद्धा एक लोकल आणि रिमोट असा स्विच आहे. आता हा रिमोटवर आहे, म्हणजे हा RTCCवरनं कंट्रोल होतो आहे. जर इथं आपण लोकल केलं तर हा टॅप इथून आपण लोअर किंवा रेज करू शकतो. आता 6 नंबरचा टॅप आहे, RTCCवर सुद्धा आपल्याला 6 नंबरच दाखवतो आहे. ही याची मोटर आहे. तर आता आपण रिमोटलाच ठेवूया, म्हणजे RTCCवरनं हा ऑन ऑफ होत राहील.